हॅलो गाईज, आज मी शेअर करत आहे सासूबाईंच्या हातचा बनवलेला आलू पराठा रेसिपी, जो की खूपच टेस्टी झाला होता. बनवल्यानंतर काही असा दिसत होता. चला तर आपण बघूयात रेसिपी. उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत, त्याला व्यवस्थित असं खिसून घेऊयात. त्यामध्ये 2 ते 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, थोडीशी हिंग आणि वरती चिली फ्लेक्स घालून घ्या. धनाजिरा पूडही नक्की घाला, मी विसरले होते सो मी नंतर घातली. त्यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून व्यवस्थित असं एकजीव करून घ्या. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाला आणि पुन्हा एकदा त्याला एकजीव करून घ्या. आणि चपातीला जशी आपण पीठ मळून घेतो त्याच प्रकारे सेम मळून घ्या आणि एक चपाती लाटून घ्या. त्यावरती बटाट्याचं बनवलेला सारण व्यवस्थित असं स्प्रेड करा. त्याला असं मधोमध कट करून घ्या. यामध्ये 3 ते 4 आलू पराठे व्यवस्थित बनतात मीडियम साईजचे. सो अशा प्रकारे रोल करून घ्या. वरती आणि खाली थोडंसं हलक्या हाताने त्याला प्रेस करा. चला तर आता लाटून घेऊयात. त्यामध्ये वरती आपण पांढरे तीळ लावत आहे, काळेही तुम्ही लावू शकता. त्यावरती थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि गव्हाचं पीठ लावत लावत आपण मीडियम साईजचा पराठा लाटून घेऊयात. गव्हाचं पीठ नक्की लावा, बिकॉज ते खाली चिटकणार नाही. सो हे बघा, अशा प्रकारे मी आता ह्याला व्यवस्थित तूप लावून भाजत आहे. भरपूर बटर, भरपूर तूप लावून घ्या. सो टेस्ट खूपच छान येते तुपाने. खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. सो रेडी आहे आपला आलू पराठा. थँक्यू.